आज आपण लहान मुलांमध्ये आणखीन एक प्रमुख समस्या आढळते ती म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी या आजाराबद्दल. आपण तारे जमी पर मूव्ही पाहिला होता, त्याच्यामध्ये ईशानला जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी. याच्यामध्ये 3 प्रमुख लक्षणे आढळतात, ती म्हणजे डिसलेक्झिया, डिस्ग्राफिया आणि डिसकॅल्क्युला. डिसलेक्झिया म्हणजे या मुलांना वाचनामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे तेव्हा त्यांना आपण वाचण्यास सांगतो तेव्हा ते शब्द काही गाळतात, वाक्यरचना त्यांना नीट करता येत नाही, वाचलं तरी ते अर्थपूर्ण त्यातनं वाचता येत नाही, शब्द गाळतात, अक्षरं गाळतात. अशा पद्धतीने त्यांच्यात हा डिसलेक्झिया हा प्रॉब्लेम आढळतो. दुसरा आहे डिस्ग्राफिया, म्हणजे लिहिण्यासंबंधी त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे स्पेलिंग ते व्यवस्थित लिहू शकत नाहीत, वाक्यरचना ते व्यवस्थित करू शकत नाहीत. डॅड लिहायला सांगितलं तर ते बॅड पण लिहू शकतात. म्हणजे डी काढायला सांगितलं तर ते बी उलटा काढतात, ई काढायला सांगितलं तर तो उलटा ई काढतात, सी काढा म्हटलं तर ते उलटा सी काढतात. म्हणजे मिरर इमेजसारखं. म्हणजे त्यांच्यामध्ये लिहिण्यासंबंधीच्या अडचणी असतात, व्याकरणाबद्दल्या अडचणी असतात आणि यालाच डिस्ग्राफिया असं म्हणतो. आणि तिसरी समस्या म्हणजे डिसकॅल्क्युला. डिसकॅल्क्युला म्हणजे त्यांच्यामध्ये मॅथमॅटिक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे ते वर्बली उत्तर व्यवस्थित देऊ शकतील पण लिहिताना त्यांना जमणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ 10 + 15 त्यांना सांगितलं तो 25 वर्बली सांगेल, पण लिहिताना त्याला 10 आणि 15मध्ये कन्फ्युजन होणार, तो व्यवस्थित मांडणी करू शकत नाही. सिम्पल कॅल्क्युलेशन प्लसचे असतील, मायनसचे असतील, डिव्हिजनचे असतील तर त्यांना वर्बली जमतील, लिहून त्याला ॲन्सर देता येऊ शकत नाही असे पण असतील. म्हणजे हुशार तर आहे पण मॅथ्स त्याला जमणार नाही असं पण होऊ शकतं. याला डिसकॅल्क्युला असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये पण औषधोपचार, काउन्सिलिंग, वेगवेगळ्या रिमेडियल थेरपीज वेगवेगळ्या उपलब्ध आहेत. आणि वेळीच आपण जर इंटरफेअर केला, मुलगा हा म्हणजे कॉलेजमध्ये जाण्याच्या अगोदर साधारणपणे 9वी-10वीच्या अगोदर पालकांना जर हे आढळलं तर लर्निंग डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट घेऊन पण ते बेनिफिट घेऊ शकतात. एज्युकेशनमधले जे काही रूल्स आहेत त्याप्रमाणे आणखी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्याला जे करिअर करायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे किंवा कशामध्ये करिअर करायचं आहे तर 11-12ला त्याचा परफॉर्मन्स चांगला होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे लर्निंग डिसॅबिलिटी अशी जर शंका असेल, पॅरेंट्सना, टीचर्सना अवेअर होणं महत्त्वाचं आहे. आणि लवकर जेवढं डिटेक्ट होईल आणि त्यातून जर लवकर मदत घेतली तज्ज्ञ डॉक्टरांची, काउन्सिलरची आणि थेरपिस्टची तर मुलांना नक्कीच त्या बेनिफिट होईल आणि आयुष्याचं पण सार्थक होईल असं वाटतं.